नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। अकोल्यातील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1च्या शेजारील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला। हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, मृत्यूचे कारण घातपात आहे की अजून काही, याबाबत जीआरपी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला असून पोस्टमार्टम अहवालानंतर घटनेचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाजूला वॉल कंपाऊंडच्या बाजूला लागलेली विहीर आहे। त्या विहिरीमध्ये आज एक प्रेत मिळालेला आहे। पुरुष जातीचा प्रेत आहे। वय अंदाजे 40 ते 45 वर्ष। आता आपत्कालीन व्यवस्थापन संत गाडगेबाबा आपत्कालीन व्यवस्था कमिटी जे आहे त्यांच्या मदतीने प्रेत बाहेर काढण्यात आलेला आहे। पुढील पोस्टमॉर्टम आणि इतर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आता पुढील अधिक काही माहिती असेल तर त्याबाबत कळवून